Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. मुळामध्ये ओरिजिनल बियाणं शिवसेना नावाचं हे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्याकडेच असल्यामुळं लवकरच त्याला चांगली फळं येतील, चांगलं शेत पिकेल असा अंदाज आहे. साहेब ही छोटी कोण आहे? ही माझी नात, माझ्या मुलीची मुलगी, हिची मुलगी, मुलीची मुलगी. त्या सगळ्यांनी आलं पाहिजे. गाणं चांगल्या प्रकारचं मला मी पाठ म्हणजे शकणार आहे. काय समजतं? ती केली पाहिजे, शेती सोडू नये. दुसरी गोष्ट, आमच्या वडिलांपासून काकांपासून सर्वांनी आम्हाला एक धडा घालून दिलेला आहे की हे रेशनिंगचं धान्य तुम्ही खाण्यापेक्षा तुम्ही स्वतः कष्ट करा, स्वतः शेतामध्ये राहा आणि स्वतःच्या शेतातलं स्वतःच्या हाताने पिकवलेलं धान्य खा. तर माझा भाऊ तिथं बसला, तो कोपऱ्यावर आहे, तो लास्ट नंबर, तो सगळं गावचं बघतो. पण आम्हाला लागणारं धान्य हे सगळं तो आम्हाला चिपळूणला पुरवतो. आम्ही रेशनिंगचं 1 किलोसुद्धा धान्य आम्ही आणत नाही. आणि मग आपण वडिलांनी त्यावेळेला एक आम्हाला शिरस्ता घालून दिलेला आहे की जो लावणीला आणि कापणीला येणार नाही त्याला धान्य द्यायचं नाही, आणि जो लावणीला आणि कापणीला येईल त्याला लागेल तेवढं वर्षभर धान्य द्यायचं त्या मुलाला. कारण काय, तर कापणीला आणि लावणीला माणसं कामाला मिळत नाही, कारण प्रत्येकाची शेती असते आणि हंगाम हा महत्त्वाचा असतो. आता सुद्धा आमच्या मुली, सुना, मुलं, नातेवाईक आता सगळे येतीलच दुपारनंतर, सगळे झाडून येतील. त्यांना काय झालंय, त्यांना पावसाचं थोडंसं वरखाली झाल्यामुळं मुलांच्या शिक्षणाचं वगैरे टायमिंग जमलं नाही. त्यापेक्षा या दिवसात आमची मुलं शाळेत वगैरे जाणार नाही, मुलं सगळी शेतामध्ये, मुलं, मुली, सुना सगळे. त्यामुळे हे एक पूर्वीपासूनची आम्हाला लागलेली शिस्त आहे आणि त्याचा फायदा पण होतो. अरे भिजू नको पाऊस. आता काय आता 69 1 तारखेला पूर्ण होती, 70ावं लागेल 1 तारखेला. तर भिजवलं अंगावर 70ावं लागेल आता 1 तारखेला. पण ते काय, त्याचा परिणाम काय नाही आहे अजून माझ्या एकंदरीत क्रयशक्तीवर, इफिशियन्सीवर असा काही प्रयत्न म्हणजे काही परिणाम नाही. दिवसभर मी काम करू शकतो. आता एक आहे, पूर्वी इतकं काम करावं लागत नाही. धान्य प्रचंड पिकतं, खूप धान्य पिकतं, त्यामुळे कमी शेती करावी लागते. ज्या पद्धतीनं योजनेच्या मार्फत जे धान्य दिलं जातं लोकांना, आणि ही गोष्ट मोफत मिळाली तर तिचं मोल राहत नाही. मी कोणाला देऊ नये ह्याच्या विरोधात नाही, परंतु मोफत कुठलीही गोष्ट, कुठली धान्य असं नाही, जर दिली गेली किंवा मिळाली तर त्याचं मोल राहत नाही. कष्ट केले पाहिजे, घाम गाळला पाहिजे, तर त्याचं मोल राहतं, त्याचं महत्त्व कळतं, त्याच्याबद्दलचं प्रेम राहतं आणि आपलेपणा राहतं. हे फुकट तर सगळं मिळालं तर आपलेपणा राहत नाही, उलटी एक असा भाव वाढीस लागतो. दिल्याने तर काय झालं, मेहरबानी केली फुकट दिली तर असा एक भाव वाढीस लागतो. त्याच्याऐवजी घाम गाळून कमवलेलं चांगलं. राजकारणामध्ये सध्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये नको असलेलं जास्त उगवलेलं आहे. शेतामध्ये तुम्ही म्हणता त्या पद्धतीने तण म्हणतात, त्याला पाखड म्हणतात, त्याला बीम म्हणतात. ते दिसायला आपल्या भातासारखे दिसतात, पण
ते खरं भात नसतं, त्याला उकडून फेकूनच टाकावं लागतं. पण ते जेव्हा उगवतं तेव्हा आपल्याला भात वाटतं आणि मोठं झाल्यानंतर लक्षात येतं की हे भात नाही, हे तण आहे, हा पाकड आहे, हे बीम आहे. आणि म्हणून जेव्हा लक्षात येतं तेव्हा ते उकडून फेकून टाकलं पाहिजे. शिवसेनेच्या मूळ भात पिकांमधला हा फरक कसा स्पष्ट होईल? नाही, आता असं आहे की शिवसेनेला मला असं वाटतं की मुळामध्ये ओरिजिनल बियाणं शिवसेना नावाचं हे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्याकडेच असल्यामुळं लवकरच त्याला चांगली फळं येतील, चांगलं शेत पिकेल असा अंदाज आहे.